4 षटकांचा सामना असेल. एका बाजूला अमरदीप धवली तर एका बाजूला जय भवानी कुसावडे संघ. 4 षटकांचा सामना असेल. सलामीची जोडी अजय आणि आशिष. गोलंदाज निघतोय अंकुश चाळके. चला दीपक शिंदे आपण बाहेर यायचंय. अगोदरच आपल्याला खूप उशीर झालाय. क्षेत्ररक्षण सजवलंय अमरदीप धवली संघानं. सलामीची जोडी गेले जय भवानी कुसावडे संघाकडून आशिष आणि अजय मरागजे. गोलंदाज निघतोय अंकुश चाळके. स्ट्राईक एंड वरती खेळणार आशिष. नॉन स्ट्राईक वरती खेळतोय अजय. गोलंदाज निघतोय अंकुश चाळके. कोयनेचा वंडर बॉय अंकुश चाळके. 4 षटकांचा सामना असेल. 24 चेंडू खेळायचे आहेत जय भवानी कुसावडे संघाला. सामन्याला सुरुवात होते. पंचाच्या उजव्या बाजूने गोलंदाज निघतोय अंकुश. अपील केली होती. अपील ठेठाळले पंचानं. लेग बायच्या स्वरूपात संघाच्या अकाउंटला सुरुवात होते. जय भवानी कुसावडे संघाच्या 1 अशी धावसंख्या. काहीशी खराब फेकी केली. फलंदाज बाद झाला असता रनआउटच्या स्वरूपात. स्ट्राईक एंडवरती खेळणारा अजय मरागजे. नॉन स्ट्राईक एंडवरती खेळतोय आशिष. गोलंदाज निघतोय अंकुश चाळके. पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाज निघतोय अंकुश. सुंदर फुलटा चेंडू होता. कार्पेट बद्दल चेंडू घेतलाय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दोन धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 3. धावसंख्या धावफलकावरती लागते. पुन्हा एकदा अंकुश निघतोय अजय मरागजेसाठी. दोघंही अष्टपैलू खेळाडू आहेत. एरकरचा चेंडू आता खोदून काढलाय. चेंडूला कार्पेट पद्धतीनं जय कदम चेंडूची उचल करणार. फेकी करणार. 1 धाव कंप्लीट होते. धावसंख्या होती ती 4. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. 40 ते 45 धावा ठोकाव्या लागतील जय भवानी कुसावडे संघाला. लोकांना चेंडू होता. सन्मान दिलाय चेंडूला. स्वतः फलोद्रामध्ये चेंडू कलेक्ट करतोय अंकुश चाळके. लागते 8.
या अंकावरती पहिलं षटक चालू आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. हाणामारी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. आशिष आणि अजयला धावांचा डोंगर उभा करावा लागेल. अमरदीप धवली संघासमोर गोलंदाज निघतोय अंकुश चाळके. सुंदर फटका, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण येतोय झेल खाली. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी षटकार. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकांतीनं संघाची धावसंख्या होते 14. या अंकावरती नवीन गोलंदाज येतोय किशोर शिंदे. 6 चेंडूचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक एंडवरती खेळणार अजय मरागजे. नॉन स्ट्राईक एंडवरती खेळतोय आशिष मरागजे. गोलंदाज निघतोय किशोर शिंदेला पाहतोय आपण. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय कर्णधार स्वतः या संघाचा किशोर शिंदे. पहिलं षटक हाताळलं अंकुश चाळकेनं. धावा खर्च केल्या 14. दुसरं षटक हाताळतोय किशोर शिंदे. पंतांच्या डाव्या बाजूने गोलंदाज निघतोय अजय मरागजेसाठी. बॅटेज आहे. चेंडू निघून जाणार सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. डीजे पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय अजय मरागजेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा किशोर शिंदे. खराब चेंडू पंच पनिशमेंट करतायत. अवंतर धाव मिळते. अवंतर धावेने संघाची धावसंख्या वाढणार. धावसंख्या होणार ती जय भवानी कुसावडे संघाची. 0 गडी बाद 19. 40 ते 45 धावा ठोकाव्या लागतील जय भवानी कुसावडे संघाला. 60 धावा ठोकाव्या लागतील. जवळजवळ 60 धावा गोळा करायच्या आहेत. आमचा शब्द ऐकला अजय मरागजे आणि चेंडू ठोकला सीमारेषा पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. डीजे ते 25 या अंकावरती. सुंदर फलंदाजी पाहतोय मैदानाच्या आत अजय मरागजे ऑन द फायर. सुंदर फटका कार्पेट बदल चेंडू घेतलाय. 1 धाव मिळते. धाव संख्या होती ती 26 या अंकावरती. दुसरं षटक चालू आहे प्रगती पथावर. जय भवानी कुसावडे संघाची धावसंख्या होती 0 गडी बाद 26 या अंकावरती. दोन्ही फलंदाजांना मैदानामध्ये थांबावं लागेल 4 षटकापर्यंत. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. 60 धावा गोळा कराव्या लागतील. सुंदर गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते 26. पुन्हा एकदा निघतोय किशोर शिंदे आशिष मरागजे साठी. बॅटेज होते. पहिला आदरा बसणार. पहिला आदरा बसतोय जय भवानी कुसावडे संघाला. आशिष मरागजे माघारी. डीजे
पहिला आदरा बसलाय 26 धावेंवरती. जय भवानी कुसावडे संघाला आशिष आलाय माघारी. नवीन फलंदाज गेलाय मैदानामध्ये महेश मरागजे. जुनं ते सोनं मैदानाच्या आत पाहतोय आपण महेश मरागजेला. षटकार चौकार ठोकावे लागतील. 60 धावा गोळा करायचे आहेत. महेश मरागजे सुंदर प्लेसमेंट केले. सन्मान दिलाय चेंडूला. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते 26 ह्या अंकावरती. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकांत 3 जय भवानी कुसावडे संघाची धावसंख्या होते एका विकेटच्या पतनानंतर 26. पहिलं षटक हाताळलं अंकुश चळकेनं. धावा खर्च केल्या 14. दुसरं षटक हाताळलं किशोर शिंदेनं. धावा खर्च केल्या 12 आणि 1 विकेट मिळवला. नवीन गोलंदाज येतोय. जय कदमला पाहतोय आपण. स्ट्राईक एंड वरती खेळणार अजय मरागजे. षटकार ठोकला होता याच फलंदाजानं. गोलंदाज निघतोय जय कदम. सुंदर फटका. किशोर शिंदे येईल झेल खाली आणि दुसरा आदरा बसल जय भवानी कुसावडे संघाला. डीजे नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होणार गणेश मरागजे. 2 फलंदाज बाद झालेत आशिष मरागजे आणि अजय मरागजे. चौदा या धावेंवरती बाद होतोय अजय मरागजे. फलंदाज जातोय मैदानाच्या आत. गणेश मरागजे जुनं ते सोनं. दोन्ही फलंदाज पाहतोय आपण. गणेश मरागजे आणि महेश मरागजे दोन्ही जुने जाणते खेळाडू मैदानाच्या आत. आणि नौका गोलंदाज समोर आहे जय कदम. जुनं ते सोनं पाहतोय गणेश मरागजे. चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय धवली संघाकडून. 5 चेंडूवरती 1 धाव दिले. 2 विकेट. पुन्हा एकदा निघतोय जय कदम गणेश मरागजेसाठी. सुंदर फटका. कार्पेट बंधन चेंडू घेतलाय. क्षेत्ररक्षण आहे. चेंडू उचलतोय फेकणार. एका धावेवर समाधान मानावं लागतंय जय भवानी कुसावडे संघाला. 27 धावा दाबलकावरती. 2 विकेटचं पतन. या फलंदाजांना मैदानामध्ये आता चमत्कार करावा लागेल. जुने जाणते खेळाडू मैदानाच्या आत. एका बाजूला महेश मरागजे तर एका बाजूला गणेश मरागजे. नौका गोलंदाज पाहतोय आपण जय कदमला अमरदीप धवली संघाकडून. सुंदर फटका. कार्पेट पद्धतीने चेंडू घेतला. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. 2 धावेंनी संघाची धावसंख्या वाढते. 29 अंकावरती. हाणामारी करावे लागेल. मोठे फटके मारावे लागतील महेश मरागजे आणि गणेश मरागजेला. पुन्हा एकदा निघतोय गोलंदाज जय कदम. पंचांच्या डाव्या बाजूनं महेश मरागजेसाठी. सुंदर सन्मान केलाय चेंडूला. सुंदर थ्रोफेकी पाहतोय आपण.
धावसंख्या होती 30. 60 धावेंचा डोंगर उभा करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील गणेश मरागजे आणि महेश मरागजेला. पुन्हा निघतोय जय कदम, गणेश मरागजे. चेंडू हवेमध्ये, चेंडू जाणार निघून. सुंदर क्षेत्रक्षण पाहतोय, फेकी पाहतोय. एक धाव कंप्लीट होते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढणार. 2 विकेटच्या पतनानंतर 31 धावा धाव फलकावरती. 31 धावा धाव फलकावरती लागल्यात. दीपक शिंदे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती यायचा आहे. सुंदर फटका, गली दिशेने चेंडू जाणार, चकमून जाणार. जुना जाणता खेळाडू चेंडू मागे धावणार, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. डीजे धाव फलकावरती झाले त्या 35 धावा. 3 षटक संपलेत. 18 चेंडूचा खेळ संपलाय मैदानाच्या आत. शेवटचं 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडू मध्ये जवळजवळ 20 धावा गोळा कराव्या लागतील. बऱ्याच वर्षानंतर एक आमने सामने पाहतोय आपण. अमरदीप धवली एका बाजूला, जय भवानी कुसावडे. बऱ्याच वर्षानंतर लढत चालली मैदानाच्या आत. कुसावडे विपक्ष धवली पाहतोय आपण. 35 धावा धाव फलकावरती. 2 विकेटचं पतन. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. अनामारी करावी लागेल गणेश मरागजेंना. मोठे फटके मारावे लागतील. फुलटा चेंडू, चेंडूला भेरकावून दिलाय. चेंडू निघून जाणार सीमारेषा पलीकडे. 6 धावेंसाठी जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती मान्यवर आपली वाट पाहतायत. दीपक शिंदे. धावसंख्या धाव फलकावरती लागले तर 41 धावा. सुंदर फलंदाजी पाहतोय आपण मैदानाच्या आत. शेवटचा षटक आहे. हाणामारी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा चेंडू चकमून गेलाय. चेंडू कार्पेट पद्धतीने सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. ठोक डीजे. म्हटलं होतं जुनं ते सोनं मैदानाच्या आत. एका बाजूला गणेश मरागजे तर एका बाजूला महेश मरागजे. नौका गोलंदाज पाहतोय आपण. शुभम. जुनं ते सोनं मैदानाच्या आत. धावांचा डोंगर उभा केलाय. धावसंख्या झाल्यात 45 धावा धाव फलकावरती. काहीसे चेंडू शिल्लक असतील. शेवटच्या षटकामधले अजून एक मोठा फटका मारावा लागेल गणेश मरागजेला. 45 धावा धाव फलकावरती. सुंदर फटका. चेंडू निघून जाणार सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. डी
धावांवरती 2 विकेटचं पतन झालं. मी पहिल्याच म्हटलं होतं जुनं ते सोनं मैदानाच्या आतमध्ये. गणेश मारगजे, महेश मारगजे, सुंदर फटका, पुन्हा चेंडूला भिरकावले गली दिशेने, चेंडू जाणार, निघून गेला चेंडू सीमारेषा पलीकडं. 4 धाब्यांसाठी चौकार डीजे. धावसंख्या धावफलकावरती लागलेत 53 धावा. नक्कीच गणेश मरगजेने शब्द टाकला होता 60 धावा गोळा कराव्या लागतील. त्यांचाच शब्द ते पूर्ण करणार काय. पुन्हा चेंडूला भिरकावले कार्पेट पद्धतीनं. किशोर चेंडू खाली येणार, चेंडू उचलणार, फेकी करणार, फलंदाज बाद होणार. गणेश मरगजेच्या पारीचा अंत होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण जातोय. सुंदर फलंदाजी केली होती गणेश मरगजेनं. जुनं ते सोनं मी पहिल्याच म्हटलं होतं. हाणामारी केली, वैयक्तिक धावा गोळा केल्या होत्या. 21 धावेंवरती बाद होतोय गणेश मरगजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय आदित्य मरगजे. अंडर 90चा खेळाडू मैदानाच्या आत. अंडर 90चा गोलंदाज पाहतोय एका बाजूला शुभमला. हॅलो, पुन्हा फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलकावरती झाले ती 54 धावा. धावफलकावरती 55 धावेंचा लक्ष ठेवलंय जय भवानी कुसावडे संघानं. चला, KMP ताकवली विपक्ष स्वर्गीय विशाल 11 पिंपरी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी येत आहे. स्वर्गीय विशाल 11 क्रिकेट संघ पिंपरी आणि KMP ताकवली दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी येत आहे. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन मिलिंदजी रेवणे साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. त्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय. त्यांचं स्वागत करतील महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असणारे आमचे मित्र संदेशजी उतेकर यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. मिलिंद रेवणे साहेबांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर संदीप रेवणे साहेबांचं सुद्धा स्वागत होईल. मी संदेश उतेकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दोन्ही मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असणारे संदेशजी उतेकर आडोशी गावचे सुपुत्र पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. जय भवानी कुसावडे संघ सलामीची जोडी गेले मैदानाच्या आत. एका बाजूला असेल अंकुश चाळके आणि किशोर शिंदे, तर एका बाजूला असेल गोलंदाज अजय मरागजे.
24 चेंडू 55 धावेंची गरज आहे विजयासाठी अमरदीप धवली संघाला. स्ट्राईक एंडवरती फलंदाज खेळणार अंकुश चाळके. नॉन स्ट्राईक एंडवरती खेळतोय किशोर शिंदे. बॉलिंग मार्गवरती सज्ज झालाय अजय मरागजे जय भवानी कुसावडे संघाकडून. डावखोरी हाताचा गोलंदाज उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आत अंकुश चाळके. येणारे 24 चेंडू 55 धावा गोळा करायचे आहेत. पॉवर प्लेचा षटक हाताळणारा अजय मरागजे अंकुश चाळकेसाठी. कशा पद्धतीनं गोलंदाजी करणार अजय मरागजे. स्ट्राईक एंडवरती अंकुश चाळके. नॉन स्ट्राईक एंडवरती किशोर शिंदे. क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण राहुल मरागजे. सुंदर प्लेसमेंट केले. सन्मान दिलाय चेंडूला. सन्मान देणं महत्वाचं आहे. संघाच्या अकाउंटला सुरुवात होते. अमरदीप धवली संघाची एक लक्ष असेल जय भवानी कुसवडे संघाचं या खेळाडूवरती अंकुश चाळकेवरती. पुन्हा एकदा निघणार अजय मरागजे. किशोर शिंदे खेळणार स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती अंकुश चाळके. पंचांच्या उजव्या बाजूने निघतोय डावखोरी हाताचा गोलंदाज. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. चेंडू जातोय चकमून. फेकी करणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होणार. 2 धावेनी संघाची धावसंख्या वाढते 3. 45 धावेचा पाठलाग करत असताना सलामीवीर मैदानाच्या आत अंकुश चाळके. संदेश किशोर शिंदेला पाहतोय आपण. 55 धावा कशा पद्धतीनं गोळा करणार अमरदीप धवली संघ. पुन्हा निघतोय अजय मरागजे किशोर शिंदेसाठी. चेंडू हवेमध्ये आहे. झेल होते का पाहायचं आहे. क्षेत्ररक्षण दोघं धावतात. चेंडू मागे. चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. डीजे पुन्हा निघतोय अजय मरागजे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. त्याच पद्धतीने चेंडू फेकून काढलाय. चेंडू निघून येणार सीमारेषा पलीकडे. धाव फलकावरती सुंदर फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आत. एक धाव मिळते. दुसरे धावेचा प्रयत्न असेल. नकार दिलाय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते 12 या अंकावरती. लगातार 2 चौकाराच्या साहाय्यानं आणि 1 सिंगलच्या साहाय्यानं खेळतोय किशोर शिंदे. 11 या अंकावरती. पुन्हा एकदा अंकुश चाळके. स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण. गोलंदाज निघतोय अजय मरागजे. सुंदर प्लेसमेंट केले. सन्मान दिलाय चेंडूला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या होते 13. पहिलं षटक संपतंय. 13 धावा 10 फलकावरती लागतायत अमरदीप धवली संघाची.
वैयक्तिक पहिलं सांघिक षटक घेऊन आलाय गोलंदाज महेश मराग जे स्ट्राईक एंडवरती खेळणारा कोयनेचा वंडर बॉय अंकुश चाळके ला पाहतोय आपण. नॉन स्ट्राईक एंडवरती किशोर शिंदे 55 धावेचा पाठलाग करायचा आहे अमरदीप धवली संघाला. धावसंख्या झाली 13 या अंकावरती. कशा पद्धतीनं गोलंदाजी हाताळणार महेश मराग जे अंकुश चाळकेसाठी. फुल टच चेंडूला भिरकावत दिलाय. चेंडूची उचल करणार फेकी करणार. सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं. सुंदर फेकी सुद्धा केली होती. 2 धावेनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 15 या अंकावरती. लक्ष असेल या खेळाडूवरती जय भवानी कुसावडे संघाचं. आज जर फलंदाज मैदानामध्ये थांबला तर नक्कीच 3 षटकामध्ये सामना विजय करू शकतो. अंकुश चाळके एका बाजूला, किशोर शिंदे गोलंदाज निघतोय महेश मरागजे 55 धावाचा पाठलाग करत असताना 15 धावसंख्या धावफलकावरती. सुंदर गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा निघणार महेश मरागजे पंतांच्या डाव्या बाजूने गोलंदाज. खराब चेंडू टाकतोय. पंच पनिशमेंट करतायत. अवंतर धाव मिळते. अवंतर धावेने धावसंख्या हळणार धावसंख्या होते ती 16 या अंकावरती. 0 विकेटचं पतन आहे. धावसंख्या 16. पुन्हा एकदा महेश मरागजे निघणार अंकुश चाळकेसाठी. फुल टॉस चेंडूला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षण येतोय उदय मरागजे चेंडू खाली. चला पंचांशी उदत नाही घालायची. पंच आपण आपला निर्णय द्यायचा आहे. आयोजकाकडून सूचना येते. पंच आपण आपला निर्णय द्यायचा आहे.
पंच धावा किती? दोन. धाव संख्या असेल ती 18. सुंदर झेल पकडला होता. नो चेंडू असेल विमर चेंडू. संधी असेल किशोर शिंदेला. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. धावसंख्या 10 फलकावरती लागले ते अमरदीप धवली संघाचे 18 या अंकावरती. पुन्हा एकदा निघणार महेश मरागजे. किशोर शिंदेसाठी स्ट्राईक एंडवरती किशोरला पाहतोय आपण. नॉक स्ट्राईक एंडवरती अंकुश चाळकेला पाहतोय. फ्रीड चेंडू असेल. फ्रीड चेंडूचा फायदा उठावा लागेल किशोर शिंदेला. सुंदर गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पंचावन्न धावेचा पाठलाग करत असताना अमरदीप धवली संघ. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः फॉलोत्रमध्ये महेश मराठी झेल पकडणार काय? आणि पहिला आदरा बसतोय अमरदीप धवली संघाला. किशोर शिंदे येईल बॅक टू पविलियन. डीजे ताकवली आणि स्वर्गीय विशाल 11 पिंपरी. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करायचा आहे. हा ओव्हर संपल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्वर्गीय विशाल 11 पिंपरी आणि KMP ताकवली असा सामना होणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय जय कदम. सुंदर फलंदाजी केली होती किशोर शिंदेनं. वैयक्तिक 12 धाव्यांवरती खेळत होता. डावकर आता फलंदाज पाहतोय आपण जय कदमला. अंडर 19चा खेळाडू पाहतोय आपण. एका बाजूला जय कदम तर एका बाजूला अंकुश चाळके. गोलंदाज निघतोय महेश मरागजे. सुंदर फटका कार्पेट बद्दल चेंडू खेचला. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 20 ह्या अंकावरती. शिवराम शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचा आहे. स्वर्गीय विशाल 11 पिंपरी आणि KMP ताकवली यांच्यामध्ये. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडू मध्ये 20 धावा गोळा केल्यात आहे अमरदीप धवली संघानं. उर्वरित 12 चेंडू मध्ये
पंच पंच ह्याच्या आधी ओव्हर झाले त्याचे चेंडू किती झाले होते? या ठिकाणी 5 चेंडू दाखवत आहेत कारण का पहिला चेंडू वरती 2, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू व्हाईट, चौथा चेंडू नो, पाचवा चेंडू डॉट, सहावा चेंडू व्हाईट आणि सातवा चेंडू विकेट आणि सातवा चेंडू वरती 2. 5 चेंडू झाले 5. एक व्हाईट आणि एक नो. पहिल्या चेंडूवरती 2, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू व्हाईट, चौथा नो, पाचवा डॉट, सहाव्या चेंडूवरती विकेट, सातवा चेंडूवरती 2. 5 चेंडू झाले. सातच चेंडू फेकले अशोक. शेवट चेंडू असावा. स्ट्राईक एंड वरती खेळतोय जय कदम. गोलंदाज निघतोय महेश. 20 धावा फलकावरती लागल्यात. एका विकेटचं पतन झालंय. 55 धावा गोळा करायचे आहेत अमरदीप धवली संघाला. फुलटॉस चेंडू क्षेत्रक्षण अशोक मराठे जेल घाले. चेंडू चकमून जाणार सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. डीजे बारा चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडू मागे 24 धावा गोळा केल्यात आहे अमरदीप धवली संघानं. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज गणेश मरागजे. स्ट्राईक एंडवरती खेळतोय अंकुश चाळके. नॉन स्ट्राईक वरती जय कदमला पाहतोय आपण. बॉलिंग वरती सज्ज झालाय गणेश मरागजे. अनुभवी गोलंदाज. फलंदाजी त्यांच्या माध्यमातून सुंदर झाली होती. बॉलिंग वरती सज्ज झालेत पुन्हा एकदा गणेश मरागजे. चेंडूला विरकावलंय अंकुश चाळकेनं. 1 धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या फलकावरती 25 या अंकावरती.
11 चेंडू 30 धावेंची गरज आहे विजयासाठी अमरदीप धवली संघाला. 11 चेंडू 30 धावा कशा पद्धतीनं गोळा करणार, कोणता संघ विजयी होणार, शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायचं आहे. स्ट्राईक एंडवरती जय कदम, डावखोरी हाताचा गोल फलंदाज पाहतोय आपण. पुन्हा एकदा निघताय गणेश मरागजी. निर्धाव चेंडूची सांगता होते. काहीच खराब क्षेत्ररक्षण पाहतोय यष्टिरक्षक अशोक मरागजीच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रामध्ये पण झेल सोडला होता. सुंदर गोलंदाजी करतायत गणेश मरागजे. जुनं ते सोनं मैदानाच्या आत पाहतोय आपण गणेश मरागजे. स्ट्राईक एंडवरती जय कदम, पुन्हा निघतायत गणेश मरागजे. फुल टच चेंडू, चेंडूला विरकावलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. धाव संख्या 10 फलकावरती लागते. 29 धावा. धाव फलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गणेश मरागजे निघते पंचांच्या उजव्या बाजूनं जय कदमसाठी. डावखोरी हाताचा फलंदाज पाहतोय आपण. काहीसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जय भवानी कुसावडे संघाकडून. पुन्हा एकदा गणेश मरागजे. हरकत पद्धतीचा चेंडू आता खोदून काढलाय. चेंडूला एक धाव मिळते. 30 धावा धाव फलकावरती लागतायत. आठ चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे विजयासाठी अमरदीप धवली संघाला. नक्कीच जोपर्यंत अंकुश चाळके मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच विजयाची वाट अमरदीप धवली संघाकडून जाऊ शकते. सुंदर फटका, चेंडूला भिरकावलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि पहिला दुसरा हादरा बसतोय अमरदीप धवली संघाला. अंकुश चाळके माघारी. बसलाय. अंकुश चाळके आलाय माघारी. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. लव चाळके. पहिला किशोर शिंदे बाद झाला, त्यानंतर अंकुश चाळके बाद झाला. सुंदर झेल पकडले. आदित्य मरागजेला पाहतोय आपण. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय, सुंदर झेल पकडलाय. काहीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाली होती ओबोच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गणेश मरागजे. पुन्हा एकदा एरकपचा चेंडू आता खोदून काढलाय लव चाळकेनं. उदय मदारकचे चेंडूची उचल करणार, फेकी करणार. 2 धावा कंप्लीट होत आहे. 2 धावेंनी संघाची धावसंख्या वाढते ती 32 या अंकावरती. तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकांतीनं अमरदीप धवली संघाची धावसंख्या झाली 32. 18 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 6 चेंडू मागे. 23 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. 6 चेंडू 23 धावा. 23 धावा 6 चेंडू. कशा पद्धतीनं चेस करणार अमरदीप धवली संघ. जय भवानी कुसावडे संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक षटक, अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय अनिरुद्ध मरागजे. अंडर 90चा गोलंदाज पाहतोय. एका बाजूला अंडर 90चा फलंदाज जय कदमला पाहतोय. एका बाजूला अनुभवी फलंदाज लहू चाळके याला पाहतोय. 6 चेंडू 23 धावा.
तसेच आडोशी गावचे ग्रामस्थ गणपत कदम यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. श्री गणेश क्रिकेट संघ आडोशी यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. जय कदमला पाहतोय एका बाजूला लहू चाळके, गोलंदाज निघतोय अनिरुद्ध मरागे. दोन्ही नौके फलंदाज गोलंदाज पाहतोय आपण. सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं राहुल मारागीच्या माध्यमातून. नक्कीच जर चेंडू चकमून गेला असता सीमारेषा पलीकडे तर मॅचला वेगळीच मजा आली असती. खराब चेंडू टाकतोय. 2 धावा मिळत आहे. 2 धावेनी धावसंख्या आलते 34 या अंकावरती. स्ट्राईक एंडवरती लहू चाळकेला पाहतोय. जुना जाणता खेळाडू पाहतोय आपण. एका बाजूला नौका गोलंदाज अनिरुद्धच्या माध्यमातून पाहतोय. स्ट्राईक एंडवरती लहू चाळके, गोलंदाज निघतोय अनिरुद्ध मरागजे. सुंदर फटका, चेंडूला भिरकावलंय. चेंडू हवेमध्ये आहे. तिसरा आद्रा बसतोय. चौतीस धावा 10 बलकावरती पाहतोय आपण. नवीन गोलंदाज पाहतोय आपण. अनिरुद्ध नौका गोलंदाज अंडर 19 चा गोलंदाज पाहतोय. स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण फलंदाज शुभम चाळकेला. लाऊड अपील केले. अपील ठेटाळले पंचांनी. 1 धाव मिळणार. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होणार 35 या अंकावरती. 4 चेंडू 20 धावेची गरज आहे विजयासाठी अमरदीप धवली संघाला. मोठे फटके मारावे लागतील जय कदमला. संघाला जर विजय करायचा असेल तर 4 चेंडू मागे 20 धावा गोळा करायचे आहेत. मोठे फटके घ्यावे लागतील. अंडर 19 चे खेळाडू पाहतोय आपण मैदानाच्या आत. एका बाजूला जय कदम तर एका बाजूला अनिरुद्ध मरागजे. 4 चेंडू 20 धावा गोळा करायचे आहेत विजयासाठी. फुलटा चेंडू हवेमध्ये आहे. अजय मरागजे आहे. चूक करणार नाही. चौथा आद्रा बसतोय. जय कदम येईल माघारी. डीजे
पुन्हा एकदा निघतोय अनिरुद्ध. फुलटॉस चेंडू विजय होतोय. जय भवानी कुसावडे संघ विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक केलं जात आहे. चला यानंतर होणार सामना स्वर्गीय विशाल 11 पिंपरी विपक्ष KMP ताकवली. नाणेफेक जिंकला आहे